नमस्कार मंडळी, मी जया. आपलं गाव या यूट्यूब चॅनलवर आपण बनवणार आहे साधी सोपी आणि मस्त अशी रेसिपी. आपण बनवणार आहे मसाले भात. बिलकुल साधा सिंपल असा आपल्याला भात बनवायचा आहे. 3 लोकांना पुरेल एवढा. त्यासाठी मी घेतलाय 1 वाटी तांदूळ घेतले आहे. बारीक तांदूळ घेतले मी मस्त असे निवडून. आणि त्यासाठी घेतले 4 हिरवी मिरची, 2 सुकी मिरची, 8 ते 9 कढीपत्ता, 1 बिलकुल मीडियम आकाराचा कांदा, 1 टोमॅटो, 1 बटाटा, अर्ध वाटी हिरवे वाटाणे, 1 छोटं वाटी शेंगदाणे, थोडे मोहरी आणि जिरे आणि 1 छोटा चम्मच लसूण पेस्ट आणि 1 छोटा चम्मच सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते आहे दही. तर चला पुढील कृतीकडे वळूया. यासाठी आपण नंतर घेणार आहे थोडी हळद, तेल आणि चवीनुसार मीठ. तर चला आपण पहिले कांदा टोमॅटो कापून घेऊया. हा बिलकुल साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला बनवायचा आहे भात. हा 3 लोकांना पुरेल याप्रमाणे आपण उभा कांदा कापून घेतलाय. बघा आपला कांदा छान कापून झालाय. मिरचीला पण आपण कापून घेऊया. आपण घेतल्या 4 मिरच्या. ज्या 2 सुक्या मिरच्या घेतल्या याला आपण फक्त तोडून ठेवायचे. त्यासाठी आपण आता टोमॅटो पण चिरून घेऊया. बघा आपला टोमॅटो पण कापून झालाय. बटाटा पण कापून घेऊया. छान छोटे छोटे काप करून घेऊया. तुम्हाला बटाटा जर सोलून घ्यायचा असला तुम्ही सोलून घेऊ शकता, पण मला छिलटेवालाच आवडतो. बघा आपला बटाटा पूर्ण कापून झालाय. यात टाकूया आपण पाणी. यात टाकायचे पाणी बटाटा धुवायला. चला पुढील कृतीकडे वळूया. हे बघा मी घेतलाय 1 ते 1.25 ग्लास आपल्याला पाणी घ्यायचं आहे. याला छान उकड काढायची आहे. हे बघा आपण याला गरम करायला ठेवूया. पुढील कृतीकडे वळूया. हे बघा आपण एका साईडने गॅस पेटून घेऊया. पाणी गरम करायला ठेवूया. आपण गॅस पेटून घेऊया. यात टाकायचं आपल्याला थोडे तेल. हे बघा त्याला छान गरम होऊ देऊया. हे बघा आपलं तेल छान तापत आलंय. यात आपल्याला टाकायचं आहे थोडा हिंग. हे बघा त्यानंतर टाकायचे आपल्याला आपण घेतलेली 2 तेजपात, थोडा कढीपत्ता व आपण घेतली आहे 1 मोठी वेलची. ही बघा थोडे कलमी व काळी मिरी 4-5. यात टाकायचं आपल्याला कांदा, हिरवी मिरची, यात टाकायची आपल्याला 1 छोटा चम्मच लसूण पेस्ट. बघा याला छान होऊ देऊया. यात टाकायचे मोहरी व थोडे जिरे. यात टाकायचे आपल्याला 1 छोटा वाटी शेंगदाणे. याला छान लाल होईस्तोवर परतून घ्यायचे. तोपर्यंत मी तांदूळ व बटाटा स्वच्छ धुवून घेणार. हे बघा आपला कांदा छान होत आलाय. यात टाकायची आपल्याला थोडी हळद. यात चिरलेले टोमॅटो छान परतून घ्यायचे आपल्याला.
टाकायचे किंचित असे लाल तिखट, बिलकुल थोडेसे घातले. तर त्याला पलटून घ्यायचे. त्यात टाकायचे वाटाणे, त्यात टाकायचे बटाटा, मी स्वच्छ धुवून घेतलाय. छान परतून घेऊया. यात टाकायचे आपण घेतलेले 1 वाटी तांदूळ. त्याला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतले. याला छान परतून घ्यायचे. याला 2 ते 3 मिनिटं असेच परतायचे. हे बघा आपले 3 मिनिटं झाले. आपलं पाणी पण छान गरम झालंय. पाणी यावर टाकून द्यायचे. यात टाकायचे आपण घेतलेले सर्वात शेवटी दही. याला छान फिरवून देऊया. याने आपला तांदूळ छान असा सुट्टा सुट्टा भात होणार आहे. मस्त अशी चव येणार आहे. यावर ठेवूया झाकण. बघा मस्त आपला हंडीतला पुलाव किंवा भात, मसाले भात 10 ते 12 मिनिटं होऊ देऊया. तर हे बघा आपले 12 मिनिटं झाले. आपण बघूया आपला पुलाव शिजला का. वाव, छान असा पुलाव तयार झालाय. याला मसाला भात म्हणू शकता, साधा भात म्हणू शकता. यात आपण मसाला घातला नाहीये. चला आपण बघूया याला. हे बघा किती छान सुटसुटीत असा भात तयार झालाय. हे बघा छान असा शिजलाय. आणि मी व्हिडिओ बनवता बनवता मीठ तर टाकले पण सांगायची मात्र विसरले. तर माझ्या या चुकीला माफ करा. यावर टाकूया आता आपण कोथिंबीर. मस्त असा आपला पुलाव किंवा मसाले भात म्हणा, तिखट भात म्हणा, तुम्हाला काय म्हणायचं आहे ते बघा आणि मला सांगा. माझा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला. माझ्या या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका. धन्यवाद. बाय बाय.